जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम, राम राम हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वप्रदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीपदकमलं श्रीयुतं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमां विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सगळ्यांचं स्वागत आहे। आपण 7वा अध्याय करत आहोत आता. कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्णा प्रभू. हम्म. हो, मागच्या आठवड्यात आपण श्लोक 17 केला हा आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं ते 4 प्रकारचे पुण्यात्मे आहेत ते हा बघितले आणि सगळ्यात जो शेवटचा जो आहे ज्ञानी आहे तो भगवंतांना प्रिय आहे सगळ्यात. हम्म आणि आपण बघितलं डिफरन्स काय, जे अर्थ यथार्थी जिज्ञासू हे हम्म 3 जे आहेत त्याला भौतिक इच्छा असते, पण जो ज्ञानी असतो तो त्याला भौतिक इच्छा नसते, त्याला फक्त कृष्ण प्रेम हवं असतं आणि कृष्णही त्याला तितकंच प्रेम करतो. हे आपण पाहिलं. आणि ज्ञानी आणि ज्ञानयोगी याच्यामध्ये पण डिफरन्स बघितला आपण. बरं. तर ज्ञानी जो आहे त्याला दोघांनाही भौतिक इच्छा नसते, पण ज्ञानी जे असतो त्याला फक्त कृष्ण प्रेम पाहिजे असतं. पण जो ज्ञानयोगी असतो
त्याला एक स्वार्थ असतो अं, मुक्तीचा, आणि तो बरोबर. फक्त ब्रह्मज्योतीपर्यंतच लीन असतो. पण जो बरोबर. ज्ञानी असतो त्याला प्रेम हवं असतं. म्हणजे तो भक्तियोगामध्ये पूर्णपणे गेलेला नसतो, पण त्या मार्गाकडे वाटचाल करतो आणि बरोबर. हळूहळू त्याला प्रेम प्राप्त होतं, आणि त्या प्रकारे तो पूर्ण भक्तियोगामध्ये वेरियस स्टेजेस थ्रू पास होऊन तो परफेक्ट मग भक्ती योगी होऊन जातो. बरोबर. हे खूप छान. आणि ज्ञानयोगीचं अजून एक हे असतं, गैरसमज असतो, की त्याला वाटत असतं की परम सत्य जे आहे ते निर्विकार आहे म्हणून. ब्रह्मज्योतीला तो परम सत्य मानत असतो. तर ते कृष्ण रिजेक्ट करतो ते. आणि आपण बघू 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये बघू कृष्ण त्यांच्याबद्दल सांगतो. अजून कोणाला काय पॉइंट ऍड करायचा आहे? हो प्रभू. आणि तुम्ही एक उदाहरण दिलेलं छान. एक म्हणजे एक आईचे मुलं असतात, पण जो मुलगा आईकडे धावत येतो तो आईला प्रिय असतो. असं नाही की आई भेदभाव करते. हं, त्याचप्रमाणे जो ज्ञानी असतो त्याला कृष्ण जास्त प्रेम. हे तुम्ही उदाहरण मला छान बर. वाटलं. प्रभूजी, मी बोलू का? हा, बोला बोला. जसे कृष्णाला ज्ञानी भक्त प्रिय असतो ना, तसं इतर भक्त पण हळूहळू त्याला कृष्णाला प्रिय व्हायला लागतात. कारण ते जशी भक्ती करतात, त्यांची भक्तीची लेवल जशी वाढू लागते ना, तसं हळूहळू ते पण मग निस्वार्थी भक्ती करायला लागतात. आणि कृष्ण हा एकमेव असा आहे की जो आनंद आणि परमशांती आपल्याला देतो. हं. आणि हे त्यांना कळतं म्हणजे. आणि बाकी सगळे मग नश्वर आहे हे इतरांना पण कळायला लागतं. खूप छान. पण असं नाहीये की बाकी सगळे हळूहळू त्याला प्रिय व्हायला लागतात. कृष्णाला ते सगळे प्रिय आहेत. हा. ओके. आणि एक कसं म्हणजे तेच आई आणि मुलाचं जे एक्झाम्पल घेतलेलं त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की आईला सगळी मुलं प्रिय आहेत. पण मुलगा जो आईकडे जास्ती लवकर धावून येतो, जास्ती जोरात धावून येतो, आई 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 एकसारखं करत असतो, आई त्याच्याकडे जास्ती ओढली जाते. आई त्याच्याकडे जरा जास्ती लक्ष देते. असं नाही की आईला इतर मुलं प्रिय नाही आहेत. आणि आजचा श्लोक आहे हेच आपल्याला शिकवतो की कृष्ण सगळ्यांना एक समान मानतो, पण ज्ञानीकडे जरा विशेष लक्ष देतो, कारण ज्ञानीचं एकसारखं कृष्णाकडे विशेष लक्ष असतं. हरे कृष्णा. पण कोणाला काही प्रश्न आहे नवीन श्लोक चालू करण्याआधी? नाही. बर. ठीक आहे. तर आता आपण 18वा श्लोक बघूया. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. अनुवाद. हा. निसंशय हरे कृष्णा. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता आपलं योगिनी माताजी कसं म्हणाल्या की ते हळूहळू प्रिय होतं, तर इथे कृष्ण आपल्याला सांगतोय की मला हे सगळे प्रिय आहेत म्हणून. आणि अगदी म्हणजे परफेक्ट असा क्वेश्चन काढलेला, म्हणजे पॉइंट काढलेला योगिनी माताजींनी. आपले आचार्य वगैरे आहेत ना, तर हे जे असे श्लोक आहेत भगवद्गीतामध्ये, त्यावेळी त्याच्यामध्ये कसं असतं की अर्जुनाची जी नॉलेजची लेवल आहे ती खूप म्हणजे खूप हाय लेवलची ऑलरेडी त्याच्याकडे नॉलेज आहे. ओके. जसं आपण बघितल्याप्रमाणे भगवद्गीता बोलायला कृष्णाला ऑपॉर्च्युनिटी मिळावी म्हणून तो अर्जुनाला मुद्दामून भीष्म आणि द्रोणांच्या समोर आणतो. म्हणून तो मुद्दामून अर्जुनाला अशा स्थितीमध्ये आणतो ज्याच्यामुळे त्याला तो म्हणजे असं गोंधळला जाईल. त्याला कळणार नाही मी काय करू काय नाही ते. माझ्याकडे इतके सगळे पर्याय आहेत पण सगळेच मला चुकीचे दिसत आहेत. मी काय करू काय नाही कळत नाही. मुद्दामून त्या स्थितीमध्ये आणतो म्हणजे अर्जुन कृष्णाला बोलेल तू मला शिकव आणि कृष्ण भगवद्गीता सांगू शकेल. आता
ह्याचा अर्थ हा नाही की अर्जुनानी स्वतःची म्हणजे नॉलेज लेवल अशी दाखवली आहे की मी कन्फ्युज्ड आहे म्हणून. हा 2.6 मध्ये तो बोललाय तसं. तर त्याचा अर्थ हा नाही की अर्जुन ची नॉलेज लेवल खूपच अक्षरशः आपल्यापेक्षाही कमी आहे वगैरे असं समजणं चुकीचं होईल. अर्जुन ऑलरेडी एक अतिशय हाय लेवलचं नॉलेज आहे. त्यामुळे कृष्ण त्याला जेव्हा हा सगळ्या श्लोक सांगतोय त्यावेळी त्याच्या नॉलेजची जी लेवल आहे त्याच्या अनुसरून तो सांगतोय त्याला. त्यामुळे काय होईल की त्यांचा जो संवाद आहे तो संवाद म्हणजे प्रत्येक अ, श्लोक आपण कसं आहे तास-तासभर बोलतोय त्याच्यावरती डिटेलमध्ये आपण बोलतो, प्रत्येक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करतो वगैरे. हे अर्जुनाला श्लोक बोलल्या बोलल्या लगेच समजतंय कृष्णाकडनं. त्यामुळे तो प्रत्येक श्लोकानंतर कृष्णाला तो इंटरप्ट करत नाहीये की तू हे बोललास की बाबा 17व्या श्लोकात तू बोललास की मला ज्ञानी जास्ती प्रिय आहे. ह्याचा अर्थ असा निघतो का की तुला बाकीचे प्रिय नाही आहेत? हा एक इम्प्लिसिट असा क्वेश्चन येतो, पण अर्जुन तर विचारत नाही, कारण त्याला त्याचं उत्तर माहिती आहे आणि त्याप्रमाणे कृष्ण त्याला पुढचा श्लोक पण सांगतोय त्याला. तर इकडे कृष्ण जे आणि अर्जुनामध्ये जे हे जे असे संवाद असा दाखवला आहे त्या आचार्यांनी आपल्याला दाखवलेला आहे की बाबा जर का अर्जुनाच्या मनात काय प्रश्न आला असता किंवा तो प्रश्न येण्याआधीच कृष्णाने हे उत्तर का दिलं असं, तर तो संवादामधले दोन श्लोकांमध्ये मधला जेव्हा एक ती लिंक निर्माण व्हावी म्हणून आचार्यांनी आपल्याला एक असं प्रश्न उत्तर काय झालं असतं जर का म्हणजे ते भगवद्गीता एक डायलॉगमध्ये नसती आणि एका म्हणजे म्हणजे असं एक म्हणजे श्लोकांच्या मार्फत नसतं सांगितलं आणि कथेच्या मार्फत किंवा फिलॉसॉफीच्या मार्फत सांगितलं असतं तर ते कसं झालं असतं. त्या ते आचार्यांनी आपल्याला प्रश्नोत्तर संवादाच्या अँगलने आपल्याला शिकवलेलं आहे. तर म्हणून 17वा श्लोक वाचल्यावरती ऑटोमॅटिकली एक निष्कर्ष निघू शकतो की हे जे बाकीचे जे आहेत अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त नगण्य आहेत का, म्हणजे तू ह्यांना इग्नोर करतोस का, डिसरिगार्ड करतोस का, ह्यांना तू भक्त मानत नाहीस का, फक्त ज्ञानीच महत्वाचा आहे का, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. तर तो गैरसमज टाळण्याकरता कृष्ण सांगतोय आता आपल्याला की उदाराह सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. म्हणजे हे सर्व जे चारी लोकांचं जे बोललं असा 16व्या श्लोकामध्ये हे सगळे उदार आहेत. उदार का? आता उदार हा शब्द जनरली आपण कुठे वापरतो की कोणी एखादी अशी देणगी दिली किंवा एक्सपेक्टेशन पेक्षा जास्ती आपल्याला कुठे म्हणजे काही दिलं आपल्याला तर आपण उदार मानतो त्याला, राईट. पण इकडे उदार मानण्यासारखं काय आहे आता, तर आपण ते बघून घेऊया. आपण उदार हा शब्द का वापरला कृष्णाने. पण ह्याचा म्हणजे आपण जर का दुसऱ्या अँगलनी जर बघितलं तर इथे कृष्ण त्यांना अप्रिशिएट करतोय की बाबा हे सगळे भक्त चांगले आहेत, ह्या चारही प्रकारची लोक चांगली आहेत, पण ज्ञानी त्यातल्या त्यात अजूनही चांगला आहे. आणि त्याचं कारण आपण बघून घेतलं मागच्या वेळेला. तर ज्ञानी विशेष आहे त्याच्यामध्ये, कारण कृष्णावरती तो प्रेम करतोय आणि म्हणून कृष्ण बोलतोय आत्मैव, तो माझ्यासारखाच आहे असं बोलतोय तो. हं? हे बाकीचे तीन लोकांचं कसं आहे, त्यांच्याकडे भौतिक इच्छा आहेत. आणि आपण मागच्या वेळी बघितल्याप्रमाणे भौतिक इच्छा असणं म्हणजे एका अर्थी ते चांगलं आहे आणि एका अर्थी वाईट आहे. वाईट का आहे, तर तुम्ही स्वार्थी हेतूने कृष्णाकडे आला आहात. ह्याचा अर्थ काय होईल की तुमचा हेतू साध्य झाला की तुम्ही कृष्णाला बोलणार की बाबा आता मी तुला विसरणार, आता मी माझ्या भौतिक आनंदामध्ये रममाण होणार. हा, किंवा असंही होऊ शकतं की आनंद ज्याला त्याला मिळाला एखाद्या गोष्टीकडनं, भौतिक गोष्टी प्राप्त झाली कृष्णाकडनं, तर त्याला अजूनही कृष्णाकडनं काहीतरी हवं असेल की बाबा आधी मी तुझ्याकडे सायकल मागितली, आता मला बाईक हवी आहे, बाईक मिळाली आता गाडी हवी आहे, गाडी मिळाली आता मला हे अमुक एक हवं आहे.
हे सगळं चालतच राहणार. म्हणजे काय आहे की कृष्ण खरा कोण आहे आणि त्याच्याकरता भक्ती आपण का करावी हे माहिती नसल्यामुळे आपण कृष्णाला फक्त मी ऑर्डर करणार आणि तो सप्लाय करणार असाच समजलं जर आपण, तर मग कृष्णाची पोझिशन जी आहे त्याच्यापासून आपण त्याला अगदी खाली ओढल्यासारखं आहे त्याला. हे बरोबर पण नाहीये. तरी सुद्धा कृष्ण त्यांना उदार म्हणतोय. आणि आपण ते बघून घेऊया. पण ज्ञानी काय करतोय, ज्ञानी अ, अ, ह्या कारणांकरता येत नाहीये कृष्णाकडे. हं? हे जे तीनही लोक आहेत ते एका दृष्टीने कृष्ण त्यांना चांगला पण म्हणतोय आणि त्याचं आपण संक्षिप्त रूपात बघून घेऊया. की समजा आईला दोन मुलं आहेत आणि दोघांनाही गरजा आहेत, भुका लागतात, म्हणजे शाळेत जायचं असतं, शाळेची फी भरायची असते, पुस्तकं, अभ्यास, शिकवण, बऱ्याच गोष्टी आई करते ना मुलांकरता. तर समजा एक मुलगा आहे जो नेहमी आपल्या आईकडे येतो आणि जे काय मागायचं ते मागतो. दुसरा मुलगा आहे तो बाजूवाल्यांकडे जात असतो आणि एकसारखा मागत असतो. तर मग आईला वाटणार ना की बाबा तू माझ्याकडे का नाही मागत आहे, मी तुला देईन, तुला काय हवंय ते. तू बाजूच्यांकडे जातो, किती दिवस देतील ते तुला, आज उद्या परवा देतील, नंतर ते बोलतील जा तू स्वतःच्या घरी आणि माग म्हणून. तर इकडे कृष्ण काय बोलते की तुम्ही इतरांकडे जात नाही, माझ्याकडे येत आहात, ही इतकी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मला तुम्ही खूप प्रिय आहात म्हणून. ठीक आहे. तर ह्या दोन बेसिक डिफरन्सेस झाले त्यांच्यामधल्या. आणि म्हणून कृष्ण बोलतोय की माझ्याकडे तुम्ही वळताय म्हणून हे सर्वांना तो महात्मा असं म्हणतो तो. महात्मे आहे ते सगळे. जरी तुम्हाला दुःखापासून मुक्ती हवी आहे किंवा तुम्हाला ज्ञान हवं आहे किंवा कोणताही भौतिक लाभ हवा आहे वगैरे, तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक कॉमन आहे गोष्ट, की जी ते व्यक्ती कृष्णाकडे वळलेले आहेत. हा त्यांचा एक आध्यात्मिक सद्गुण आहे जो कृष्णाला दिसतो आणि त्याच्यामुळे कृष्ण त्यांना अप्रिशिएट करतो तिकडे. ठीक आहे. म्हणजे कृष्ण खरं बघितलं तर सर्वोच्च आहे अगदी, त्याच्यावरती काही नाहीये. हा, तो संपूर्ण नियंत्रण करू शकतो तो. तरी सुद्धा म्हणजे इतकी अपूर्ण भक्ती त्याला मिळाली तरी सुद्धा तो त्याचं कौतुक करतोय. आपण बघितलं असेल आपली मुलं जेव्हा लहान होती त्यावेळी असं 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची जेव्हा मुलं असतात त्यावेळी आई वडिलांना ते आई वडील त्यांना जेव्हा जेवण भरवतात त्यावेळी त्यांना वाटतं आपण पण आई वडिलांना भरवावं जेवण. हा, मग कधी कधी तर असं होतं की आई वडिलांचं जेवण पूर्णपणे झालेलं आहे. हा, आणि मूल मूल येतं आणि आईवडिलांच्याच ताटातनं थोडंसं जेवण घेतो आणि आईवडिलांना ते भरवतो. आता बऱ्याच वेळा भरवताना आईवडिलांच्या तोंडात जाण्याआधी गालाला लागतं, ओठांना लागतं जेवण, इकडे तिकडे सांडतं अंगावरती, भरवता भरवता त्यांचे हात पूर्ण मरबटलेले असतात वगैरे सगळं. एवढं झालं, पूर्ण पोट भरलेलं असलं तरी सुद्धा आई वडील ते जेवण त्यांच्या हातनं आनंदाने स्वीकारतात, आनंदाने खातात. आई वडिलांना भूक नसते, त्यातनं काही चव पण मिळणार नसते कारण ती चव ऑलरेडी त्यांना मिळालेली असते. आई वडिलांना त्या जेवणाची काहीही गरज नसते, तरी पण ते एवढं आपल्या मुलांनी प्रेमाने दिलंय म्हणून कोणत्याही अवस्थेत कोणत्याही प्रकारे दिलं असेल तरी आई वडील त्याचा स्वीकार करतात. आणि कृष्ण हेच बघतो इकडे अगदी, की तुम्ही का येताय माझ्याकडे अजिबात इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही माझ्याकडे येताय त्याची त्याचा सगळ्यात जास्ती कृष्ण त्याला इम्पॉर्टन्स देतोय. आणि त्यामुळे ही भक्ती अपूर्ण असली तरी कृष्ण त्याचं कौतुक करतोय, कारण ते हृदयापासून कृष्णाकडे आलेले आहेत. हम्म. आणि ते स्वतःचं थोडं का होईना पण प्रेम अर्पण करतायत कृष्णाला. आणि ही जे आहे हे जे प्रेम जे आहे ते कृष्ण सर्वोच्च नियंत्रक असून सुद्धा कृष्ण ते प्रेम विकत घेऊ शकत नाही. कृष्ण कोणावरतीही जबरदस्ती करत नाही, माझ्यावरती तुम्ही प्रेम करा म्हणून. हा, कृष्ण खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. सर्वोच्च म्हणजे आपलं मन, बुद्धी, अहंकार, आपण प्रत्येक कर्म आपलं सगळंच्या सगळं
प्रकृती वगैरे सगळंच्या सगळं तो नियंत्रण करू शकतो. पण तो मुद्दामून एका जीवाला, आत्म्याला जी स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, की तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं तर तुम्हाला हे मिळेल, तुम्ही नाही प्रेम केलं तर हे मिळेल, तुम्ही करायचं किंवा नाही करायचं हा संपूर्ण तुमचा डिसिजन आहे, मी तुमच्यावरती जबरदस्ती करणार नाही. आणि ह्या कारणामुळे कृष्ण कोणालाही अशा सिच्युएशन मध्ये टाकत नाही की तुम्हाला प्रेम केलं तरच मी तुझ्याकडे हे करीन, नाही तर काही नाही करणार. त्यामुळे हे तो जबरदस्ती करत नाही. म्हणून कृष्ण जास्ती अप्रिशिएट करतो जेव्हा एक व्यक्ती त्याच्याकडे येते. आणि अगदी थोड्या कारणाकरता येणाऱ्या व्यक्तीला पण तो प्रेम करतो, पण ज्ञानीला तो जास्ती प्रेम करतो, कारण ज्ञानी त्याच्यावरती भरपूर जास्ती प्रेम करते. बाकीची लोक थोडी तरी स्वार्थी इच्छा असते, पण ज्ञानीचं कसं असतं, एक भक्तीर विशिष्यते आणि नित्ययुक्त. आज केलं उद्या नाही करणार, परत परवा करणार असं नाहीये. भौतिक इच्छा असल्यावरती काय होतं, माझी आज भौतिक इच्छा आहे, मी आलो तुझ्याकडे, तू पूर्ण केली, मी गेलो परत, आता मी विसरून जाईन तुला काही दिवस, काही महिने, वर्ष, मग परत जेव्हा मला गरज लागेल परत येणार. तर ज्ञानीचं तसं नसतं, नित्ययुक्त. कोणत्याही सिच्युएशन मध्ये असो, कोणत्याही वेळेला तो कृष्णावरतीच प्रेम करत असतो. ठीक आहे. आणि कृष्णाला तो परम सत्य ओळखतो. असं नाही की बाबा मी एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं तर म्हणजे त्यात ते प्रेम आणि कृष्णावरती केलेलं प्रेम सेम आहे, तर नाही. तो कृष्णाला परम सत्य ओळखतो आणि दुसरं त्याला काही नको असतं, आणि म्हणून तो कृष्णावरती तो प्रेम करत असतो तो. ठीक आहे. तर हे जे ज्ञान असतं कृष्णाबद्दलचं, हे ज्ञानीला प्रिय बनवतं कृष्णाच्या दृष्टीने. म्हणजे कृष्णा त्याला प्रिय समजतो. आणि म्हणून आपले एक आचार्य आहेत, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. ते बोलतात की हा जो ज्ञानी असतो तो भक्तीच्या मार्गामध्ये नुकता चालू करायला त्यांनी चालू केलेलं असतं चालायला. तर कृष्ण काय बोलतो, आत्मैव मे मतम, माझ्यासारखा, माझ्या समान असं मानतो. पण तो शुद्ध भक्तांना काय बोलतो, की तुम्ही मला माझ्यापेक्षाही प्रिय आहात म्हणून. आणि ह्या श्लोक आपण बघून घेऊया. हम्म. तर या श्लोकाचा सारांश आपण ऑलरेडी आता बघून घेतलेला आहे. तर हे जे चारही प्रकारचे जे भक्त आहेत, हे सगळे भक्त भक्ती करायला सुरुवात करतात. काही स्वार्थी हेतूने असतात, काही निस्वार्थी असून, पण सर्वांना कृष्ण उदार महान आत्मे म्हणतो. हा. आणि ज्ञानीला तो विशेष मानतो तो. कारण का, तर त्याची भक्ती शुद्ध असते, निर्मळ असते त्याची. आणि ही ज्ञानी हा दुर्मिळ पण आहे एक. ओके. आणि ही जी दुर्मिळता आहे, ही कृष्णाने तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं ना, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. की एवढी ही दुर्मिळ आहे ते, की भरपूर लोक, सहस्त्र सहस्त्र लोक माझ्याकडे यायचा प्रयत्न करतात, पण एकच, काहीच व्यक्ती त्यातनं येऊ शकतात माझ्याकडे. आणि अशा सहस्त्र सहस्त्र लोकांमध्ये एकच व्यक्ती मला व्यवस्थित जाणू शकतो मला. हम्म. तर म्हणून कृष्ण बोलतोय की ती इतकी दुर्मिळ आहे, तरी तो ह्या स्टेजला आल्यावरतीच कृष्ण बोलतो आत्मैव, माझ्यासारखाच आहे तो. त्याचं अविचल प्रेम आणि कृष्णाला पेक्षा काहीही श्रेष्ठ नाही, या नाण्यामुळे कृष्ण त्याला विशेष मानतो त्याला. आणि हे जे आहे ना, ही एक गोष्ट समजणं अतिशय आवश्यक आहे. तर भगवद्गीतामधल्या ह्याच अध्यायाच्या 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोललेला, मत्तः परतरम नान्यत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. आणि श्रेष्ठ तर सोडा, कृष्णाला असमौर्ध्व म्हणतात. अ मिनिंग निगेशन, सम मिनिंग इक्वल, ऊर्ध्व मिनिंग हायर. तर माझ्यापेक्षा परतरम कृष्ण बोलतो काही नाहीये, पण माझ्या इक्वल सुद्धा काही नाहीये. हम्म. आणि ह्याच्यामध्ये ह्याच्याकरता हे कन्फर्म करणारे असे भरपूर श्लोक आहेत. भगवद्गीता तर आहेच आहे, पण आपण बोलू शकतो की कृष्णच बोललेला आहे भगवद्गीता. पण भागवतम आणि विष्णू पुराण आणि शिवपुराण वगैरे किती श्लोक, किती ह्याच्यामध्ये स्क्रिप्चर्समध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तर ही जी शुद्धता असते ह्या ज्ञानीची,
त्यामुळे तो जो त्याची जी स्टेज असते, कृष्ण बोलतो की आस्थितः सही युक्तात्मा. युक्त आत्मा मिनिंग प्रॉपरली सिच्युएटेड आहे तो आस्थितः. आणि त्याची जी हृदयामध्ये श्रद्धा जी असते त्यामुळे तो कृष्णाशी व्यवस्थित जोडला गेलेला असतो. आणि म्हणून कृष्ण बोलतो की तो मला जोडला नुसता गेला नाहीये, तर तो कृष्ण बोलतो की माम एव अनुत्तमाम गतिम. ओके. की तो मला डेस्टिनेशन, गती म्हणजे डेस्टिनेशन, गतीचे दोन अर्थ असतात, एक तर स्पीड असतो किंवा डेस्टिनेशन. ह्या स्टेजमध्ये ह्या श्लोकामध्ये डेस्टिनेशन हा अर्थ निघतो याचा. तर की त्याची जी डेस्टिनेशन जी आहे ते फक्त माझ्याकडे येण्याचं आहे, आणि हे डेस्टिनेशन आहे ते अनुत्तम आहे. ह्याच्यापेक्षा किंवा ह्याच्या इक्वल चांगलं असं काहीच नाही आहे. आणि ज्ञानीला हे माहिती असतं, त्यामुळे ज्ञानी तिकडे कृष्णाच्या अधिक अधिक जवळ जायचा प्रयत्न करतो, आणि म्हणून कृष्णाला तो जास्तीत जास्ती आवडतो तो. तर हे हा प्रिन्सिपल आहे ना, हा प्रिन्सिपल भागवतम मध्ये आणि बाकीच्या शास्त्रांमध्ये बराच डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. भक्ती योगाबद्दल कृष्णाने अतिशय प्रिन्सिपल लेवलवरती सांगितलेलं आहे, 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत. पण का करावी भक्ती, कशी करावी वगैरे, आणि एक्झाम्पल सकट वगैरे हे बाकीच्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर इकडे फक्त तो सार देतोय आपल्याला. त्याचं तो सांगतोय की तो ज्ञानी माझ्यावरती शुद्ध प्रेम करतो म्हणून मला प्रिय आहे. आणि ह्याच्याच मुळे एक जे कृष्ण आणि त्या ज्ञानीचं जे एक स्ट्रॉंग रिलेशन बनतं, त्या रिलेशन बद्दल कृष्णाला जास्ती आनंद होतो. ओके. तर हे आपण बघितलंय आपण. तर हा जो 2 श्लोकांमधला संवाद आहे तो विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी इकडे सांगितलेला आहे, की हे जे 3 उपासक आहेत हे तुम्हाला प्रिय नाहीत का, असा प्रश्न येऊ शकतो. तर म्हणून कृष्ण काय बोलतो, नाही नाही, अजिबात नाही. सगळे उदार आहेत. म्हणून तो उदार हा शब्द वापरतो. सगळे मला प्रिय आहेत. जो माझ्याकडनं काही इच्छा ठेवतो माझ्याकडनं प्राप्तीची, ते माझी जेव्हा उपासना करतात, मी त्यांना ते देण्यास अगदी तयार आहे मी, कारण ते मला अतिशय प्रिय आहेत. ते मला समाधान देण्याकरता बरंच काही स्वतःचं देतात. वेळ देतात, भक्ती देतात, आणि म्हणून मी माझ्या भक्तांवरती खूप प्रेम करतो. आणि प्रेम म्हणजे काय, तर खरं आता आपल्याला हे पण माहिती नाही आहे की कृष्ण आपल्यावरती प्रेम करतो म्हणजे काय करतो. तुमच्या दृष्टीने काय असेल जेव्हा तुम्ही आपल्या मुलांवरती प्रेम करता, त्यावेळी त्याचा अर्थ काय असतो, कोण सांगेल? प्रेम म्हणजे आपण आय मीन आपण पहिल्यांदा मानव आहोत, त्यामुळे पहिल्यांदा जर स्पिरिच्युअल मार्गाला नसू आणि भौतिक दृष्टीमधल्या सगळ्या गोष्टी, इच्छा आकांक्षा ज्या असतील त्या जर आपल्या पुऱ्या झाल्या, तर त्या ऍक्च्युली कृष्ण भगवानांनी त्या पूर्ण केलेल्या आहेत. दॅट नाही, इज वन फर्स्ट. नाही, माझा प्रश्न काय आहे की जेव्हा तुम्ही आपल्या मुलांवरती प्रेम करता किंवा बायकोवरती, नवऱ्यावरती प्रेम करता तुम्ही, त्यावेळी त्याचा अर्थ काय, म्हणजे काय करता? निस्वार्थ, म्हणजे कशाची अपेक्षा न ठेवता आपण प्रेम करत असतो. तर हा, तसंच कृष्ण भगवान पण इथे करतात असं मला वाटतं. नाही, ते कृष्ण भगवानांचं एक मिनिटाकरता पण बाजूला ठेवूया. मी तुम्हाला विचारते, तुम्ही म्हणजे काय करता? तुम्ही निस्वार्थी प्रेम करता म्हणजे काय करता? हरे कृष्ण प्रभूजी. प्रेम म्हणजे लाईक ज्या मुलांना ज्या पुढे ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करतो. म्हणजे त्यांना जी पाहिजे, त्यांना काय हवे नको ते त्यांनी न मागता आपण देतो त्यांच्यासाठी. म्हणजे त्यांच्या प्रोग्रेससाठी जे हवं, त्यांच्या ठीक आहे, म्हणजे शारीरिक गरजा त्यांच्या पुरवता तुम्ही. शारीरिक, आणि मग नंतर मग त्याला समजा एखाद्या गोष्टीमध्ये काही म्हणजे शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, अ, मित्रांबरोबर वागताना जे प्रॉब्लेम असेल, तर ते मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण म्हणजे त्यांना हे करतो, मदत करतो. बरोबर. आणि हे सगळं तुम्ही का करता? तुम्ही प्रेम करता तर ठीक आहे, पण का करता?
आपलं त्या मुलाबरोबर असलेल्या नात्यामुळे हा, पण म्हणजे आपण अशा अँगलनी बघू शकतो की तुमचा मुलगा चांगला वागावा, चांगले संस्कार मिळावे आणि त्याचं पुढचं आयुष्य सगळं चांगलं व्हावं ह्याच्याकरता तुम्ही करता. बरोबर ना? हा बेसिक इंटेन्शन झालं ना त्याच्या मागचं. हो हो बरोबर. हो. आता आपण जेव्हा कृष्ण आपल्यावरती प्रेम करतो हे जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळी कृष्णाला तर माहिती आहे ना की आपण आत्मा आहोत, शरीर नाहीये. हे तर कृष्णाला माहिती आहे. पण मग तो शरीराच्या दृष्टीने तो आपल्याला ह्या सगळ्या गरजा पुरवतोय, मग त्याला प्रेम कसं म्हणू शकतो आपण? मला समजा मी कृष्णाला बोललो की भाऊ मला अमुक एक गोष्ट दे, त्यांनी दिली मला. हा, पण आता जेव्हा मी देह सोडीन तेव्हा त्या गोष्टीचा मला काही उपयोग नाहीये. मग कृष्णाने मला ती दिलं तर त्याला मी प्रेम कसं म्हणू त्याला मी? कारण मला तर इथेच ठेवावं लागलं ती गोष्ट. तर मग तुम्ही असं करता का की मुलावरती जेव्हा प्रेम करता, मुलाकरता काही करायचं असलं तर ह्या वर्षी त्याच्याकरता जो फायदा होईल ते करायचं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच गोष्टीमुळे नुकसान झालं तर चालेल, असं तुम्ही कराल का? तुम्ही त्याचा लॉंग टर्म विचार करता आणि प्रेम करता, बरोबर? समजा लहान मुलगा आहे आणि 5 वर्षाचा मुलगा आहे. त्यांनी अशी कोणती गोष्ट मागितली की त्याला त्यातनं त्या पर्टिक्युलर मोमेंटला आनंद मिळेल, पण ते नंतर त्याच्याकरता हानिकारक ठरू शकतं. तर तुम्ही द्याल का त्याला? नाही देणार ना, ऑब्विसली ना. मग नाही. मग तुम्ही ते जर नाही दिलं तर त्याला तुमचं त्याच्यावरती, मुलावरती प्रेम आहे असं म्हणता येईल का? काय हो वाटतं बरोबर. तुम्हाला? म्हणजे न देणं एखादी गोष्ट ती पण प्रेमच आहे. मग म्हणजे काय झालं ह्याच्यामध्ये की तुम्ही त्या मुलाला जो लॉंग टर्मला फायदा होईल तुम्ही त्याला फक्त ते देता. तुम्ही लॉंग टर्म मध्ये नुकसान आणि शॉर्ट टर्म मध्ये फायदा होईल अशी कोणती गोष्ट तुम्ही त्याला देत नाही आहात, बरोबर? आणि कृष्णाचं प्रेम पण हेच प्रेम असतं. मी आत्ता समजा कृष्णाकडे आत्ता समजा बोललो की मला $1 बिलियन दे म्हणून, तर एक भक्त मागतोय म्हणून कृष्ण बोलेल चल घेऊन टाक, ठीक आहे दिले. हं. पण समजा त्या $1 बिलियन माझं शारीरिक मी गरजा इतक्या भागवण्यामध्ये रममाण होऊन गेलो की मला समजा कृष्णाचा विसर पडला आणि भक्तीच्या मार्गापासून मी लांब गेलो आणि शेवटी अशा गोष्टी मी करायला लागलो जे चांगल्या गोष्टी नाही आहेत आणि ज्याच्यामुळे मला पुढचा जन्म पशुयोनीमध्ये वगैरे मिळाला, तर हे माझ्याकरता लॉंग टर्मच्या दृष्टीने नुकसानाचं आहे. मग आपण बोलू शकतो का की कृष्णाने हे मला दिलं हे त्याचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून दिलं? आपण नाही असं बोलणार ना. मग म्हणजे काय की मला न देणं हे सुद्धा माझ्यावरती प्रेम करण्यासारखं आहे. त्यामुळे मला कृष्ण काय देतोय आणि काय नाही देत त्याच्या बेसिसवरती मी नाही ठरवू शकत की कृष्ण माझ्यावरती प्रेम करतो का नाही करत. तसंच आई वडील आपल्या मुलाला काय देतात आणि काय नाही देत इज नॉट द ओनली बेसिस ज्याच्यावरनं आपण बोलू शकतो की आई वडिलांचं मुलांवरती प्रेम आहे का नाही आहे म्हणून. ओके. आणि ह्याचाच आपण अजून एक्सटेंड केलं तर कृष्ण आपल्याला तीच गोष्ट देतो ज्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते. ओके. आणि कृष्ण आपल्याला ती गोष्ट मुद्दामून देत नाही ज्याच्यामुळे आपली आध्यात्मिक अधोगती होऊ शकते. तर ते खरं प्रेम झालं. आणि ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर मिळेल आपण पुढच्या आठवड्यामध्ये 20वा श्लोक जेव्हा घेऊ तेव्हा 23व्या श्लोकापर्यंत. हं? ही खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रेम हा जो शब्द आहे त्याचा प्रॉपर खरा अर्थ कळणं खरं इम्पॉर्टंट आहे.
तेव्हा आपल्याला कळतं की कृष्ण जे आपल्यावर करतोय ते प्रेम आहे. आपण जे त्याच्यावरती करतोय ते प्रेम आहेच असं नाही आहे. आज मी कृष्णाची भक्ती केली, हां, पूजा वगैरे चांगली केली, चॅन्टिंग पण चांगलं केलं आणि उद्या त्याला विसरून गेलो. परत परवा मला आठवलं, अरे हां, आपण करायचो कधीतरी वगैरे, परत करूया स्टार्ट म्हणून. तर हे प्रेम नाही झालं. कृष्णाला कॉन्स्टंटली प्रेम करणं, कधी न विसरणं म्हणजे खरं प्रेम. आणि शारीरिक फायद्याकरता केलेलं खरं प्रेम नाहीये, पण तरी सुद्धा तो एक्सेप्ट करतोय. तरी सुद्धा तो ह्या सर्वांना उदाराह असं संबोधतो इकडे तो. तो म्हणून जेव्हा तो बोलतो मी माझ्या भक्तांवरती खूप प्रेम करतो, त्यावेळी शुद्ध भक्त हा ज्ञानी भक्त ज्यांनी भक्तीच्या मार्गावरती चालू करायला चालू केलंय, आणि हे बाकीचे जे तीन स्वार्थी भक्त आहेत, त्या तिघांमधला डिफरन्स आपल्याला तेव्हाच समजू शकतो जेव्हा प्रेम या शब्दाची व्याख्या आणि या शब्दाचा अर्थ आपल्याला समजू शकतो. त्यामुळे कृष्ण ज्ञानीला बोलतो, ज्ञानी माझ्यासारखा आहे म्हणून. माझी उपासना करतो तो कोणत्याही लाभाची किंवा ह्या पृथ्वी तलावरती किंवा ना स्वर्गामध्ये किंवा मोक्षाची कसलीही प्राप्तीची इच्छा ठेवत नाही, कसलीही आकांक्षा ठेवत नाही. त्यामुळे कृष्ण बोलतो की हा ज्ञानी माझाच आत्मा आहे आणि मी त्याच्या अधीन होतो म्हणून. इमॅजिन करा, कृष्ण बोलतोय मी त्याच्या अधीन होतो. हं. त्यामुळे एक अजून एक अँगल आपण बघायला पाहिजे की कृष्णाची बरीच रूपं आहेत. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा श्याम सुंदर हे जे रूप आहे ना, कृष्णाला त्याच्यामध्ये इतरांनी प्रेम केलेलं जास्ती आवडतं. त्यामुळे तो बोलतोय की हा ज्ञानी, मी त्याला माझा आत्मा मानतो कारण तो मला माझ्या श्याम सुंदर रूपामध्ये प्रेम करतो. ते रूप माझं त्याचं स्वतःचं परम ध्येय बनवतो तो. तो ज्ञानीला ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्मज्योतीच्या निराकार स्वरूपात विलीन होण्याची इच्छा नसते त्याला. तर आता आपण हे बघितल्यावरती आपण जरा आता बघून घेऊया की उदार हा शब्द कृष्णाने का वापरला आहे ह्या चारही लोकांकरता. हा सुहास प्रभू. हा प्रभू, ऍक्च्युली प्रश्न होता. हा. आता हे चार सांगितले तुम्ही, अर्थ, जिज्ञासू, अर्थाती हा. आणि तर आता समजा तुम्ही सगळ्यांना तर महात्मे म्हणतो श्रीकृष्ण भगवान. हा. आता समजा अर्थार्थी तो श्रीकृष्णाकडे काही आर्थिक भावनेने गेला, कृष्ण त्याची गरजा म्हणजे पूर्ण करेल का? हो हो. कारण कृष्ण कसं असतं ना प्रभू, की आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना हे जे प्रेम जे असतं ना हे खरं डायनामिक असतं. म्हणजे काही रूल बेस्ड नसतं ते, की बाबा 1+1=2 असं नाही आहे. आता गंमत कशी होईल की एखाद्या व्यक्तीला कृष्णाला स्वतःकडे घेऊन यायचं आहे, त्याच्यावरती एक विशेष कृपा दाखवायची आहे. पण त्याला जेव्हा कृष्ण विशेष कृपा दाखवतो त्याच्या आधी त्याला हे पण बघायचंय की ह्या माणसाचा माझ्यावरती विश्वास कसा दृढ होईल म्हणून. तर ही व्यक्ती जी कृष्णाला फक्त ऑर्डिनरी देव मानते वगैरे, पण तेवढी भक्ती नाही करत वगैरे, पण आज त्याला गरज पडली आणि तो कृष्णाकडे धावत आला की बाबा कृष्णा, मी तुझ्यापर्यंत एवढी भक्ती कधी केली नव्हती, पण आज मला तुझी गरज आहे, प्लीज मदत कर. तर अशा वेळी जर कृष्णाने त्याला त्याची इच्छा पुरवली नाही तर काय होईल? तो बोलेल की हा कृष्ण नावाची काय गोष्ट अस्तित्वातच नाही, मी आत्तापर्यंत उगीचच आपला वेळ फुकट घालवला, म्हणून तो कृष्णावरती विश्वास उडून जाईल त्याचा आणि सोडून देईल भक्ती करणं. तर कृष्णाला ते नकोय. कृष्णाला त्या भक्तानी त्या व्यक्तीनी आपल्याकडे यावं हे हवंय त्याला. त्यामुळे कृष्ण असं ते करणार ज्याच्यामुळे त्या व्यक्तीची श्रद्धा कृष्णावरती अजूनही बळकट होईल. आणि त्याच्या ते करण्याकरता जर का त्याला जर काही इच्छित गोष्ट आहे त्याची आणि त्याची ती पूर्ती करायची असली तर कृष्ण ती नक्की करेल पूर्ती. पण गंमत काय होते आणि जे आपण 20व्या श्लोकापासून आपण बघून घेऊ, आपण कृष्ण काय करतो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय करतो की ती गोष्ट देता देता त्या व्यक्तीला ती अक्कल पण देतो कृष्ण, की बाबा
हे मी तुला दिलेलं आहे, पण ह्याच्यामुळे तुला जास्ती आनंद मिळणार नाही. थोड्या वेळापुरता आनंद मिळेल. जास्ती आनंद तुला हवा असेल, परम आनंद हवा असेल, तर तुला माझ्याकरता निस्वार्थी भक्ती करायला पाहिजे. आणि ते देता देता कृष्ण त्याला ही सगळी अक्कल दिल्यामुळे त्याला सुद्धा कळतं की अरे बाबा, मी हे सगळं मागितलं आणि कृष्णाकडे आलो, पण आता जेव्हा मी कृष्णाबद्दल अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न केला, शिकायचा प्रयत्न केला, भगवद्गीता वाचायचा प्रयत्न केला, त्यावेळी मला जाणवून आलं की ह्या सगळ्या गोष्टी तर फक्त म्हणजे क्षुल्लक आहेत, अगदी क्षणभंगूर आहेत. त्यापेक्षा मला कृष्णाची भक्ती करण्यामध्ये जास्ती आनंद मिळतोय मला. तर अशी जेव्हा आनंद, असं जेव्हा ज्ञान मिळतं, त्यावेळी त्याला ऑटोमॅटिकली जाणवतं की आता पुढच्या वेळी मी अशी काही गोष्ट मागणार नाही कृष्णाकडे म्हणून. हे जे ज्ञान आहे ना, हे मिळणं आवश्यक आहे, हे कृष्ण देतो. त्यामुळे तो इच्छापूर्ती करतो, पण इच्छापूर्ती करता करता ज्ञान देतो. हे ज्ञान तुम्हाला इतरांकडनं नाही मिळणार. आणि ते इतर कोण आहेत, मी अजूनही मुद्दामून तो शब्द वापरत नाहीये, तो आपल्याला 20व्या श्लोकात कळेल आपल्याला. खूपच छान प्रभू. हा म्हणजे तो पॉइंट कन्व्हिन्सिंग आहे की देता देता तो ज्ञान पण देतो. बरोबर, बरोबर, मला वाटतं तुम्ही ध्रुव भावाचं तुम्ही एक्झाम्पल देऊन दिलेलं. त्यांना इच्छा होती आणि जेव्हा बरोबर. विष्णू समोर आले ते विसरून गेले त्यांना काय. करेक्ट, करेक्ट. तर आता आपण बघूया उदार हा शब्द का वापरलाय कृष्णाने ह्या सर्वांकरता. तर ह्याचं उदार म्हणजे काय, तर एक महान व्यक्ती, दानशील व्यक्ती जी आहे ती खूप दान करते. हा, तर कर्णाला जनरली लोक बोलतात की तो खूप उदार होता, खूप दानवीर होता म्हणून वगैरे. हा, तर जनरली म्हणजे जेव्हा स्वतःची गोष्ट स्वतःला हवी असो नसो त्याचा विचार न करता व्यक्ती जेव्हा दुसऱ्याला देते, त्यावेळी त्याला आपण म्हणतो की तो दानशील आहे म्हणून वगैरे. तर कृष्ण काय इथे बोलतोय, उदाराह सर्व एवैते. तो बोलतोय की हे सर्व आत्मे जे आहेत हे सगळे महान आत्मे आहेत, सगळे उदार दानशील आहेत. ओके. तर आता गंमत बघा, कोण कोणाला उदार म्हणतंय. तर अशी संपूर्ण हे जगत जे आहे ते कृष्णाच्या मालकीचं आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. हा, या जगतामधली प्रत्येक गोष्ट हा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीकडनं आलेली आहे, आणि ती प्रत्येक कोणती ना कोणती तरी गोष्ट कृष्णाकडले आलेली आहे. त्यामुळे अं, सर्व कारण कारणम, असं ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मा कृष्णाला उद्देशून म्हणतात की सगळ्या कारणांचं मूळ कारण कृष्ण आहे. तर आज जर ऊन, पाऊस, वारा वगैरे हे सगळं आपल्याला जे दिसतंय ते पण सगळं कृष्णाकडनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आलेलं आहे. तर ह्या पूर्ण भौतिक जगताचा आणि आध्यात्मिक जगताचा जो सर्वे सर्वा आहे, नियंत्रक आहे आणि सगळ्या गोष्टींचा मालक आहे, ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीला त्याच्याचकडनं घेतलेली गोष्ट परत त्यालाच जेव्हा देते, तरी सुद्धा कृष्ण त्याला उदार म्हणतो. तर कृष्ण स्वतः उदार आहे, दयाळू, दानशील आहे. आपल्याला कल्पना आहे, आपण त्याची प्रचिती पण घेतलेली आहे. तरी सुद्धा भक्तीच्या मार्गावरती अक्षरशः पहिलं पाऊल टाकलं, अगदी आरंभ केलाय, अशा व्यक्तींना, अशा आत्म्यांना कृष्ण उदार म्हणतोय. ओके. आणि खरं जर बघितलं तर ज्ञानी व्यतिरिक्त हे तिन्ही जी आत्मे जे आहेत हे गंभीर भक्त नाही आहेत. हे फक्त म्हणजे स्वार्थी हेतू घेऊन कृष्णाकडे आलेले आहेत, टेम्पररी आहेत भक्त ते. तरी सुद्धा कृष्ण त्यांना उदार म्हणतोय. तर आता आपण कारण बघून घेऊया त्याचं. तर कृष्णाला भक्तीची इतकी भूक लागलेली असते, आणि कॉन्स्टंट भूक लागलेली असते, की जर का भक्ती मिळाली नाही तर त्याला उपाशी असल्यासारखं वाटतं. आणि हे आपण महाभारतामध्ये इतके प्रसंग कृष्णाचे झालेले आहेत त्याच्या भक्तांबरोबरचे इंटरॅक्शनमध्ये, की त्याच्यावरनं आपल्याला लगेच कळून येतं की कृष्णाला देणं आपल्या म्हणजे आपल्या ऐपतीच्या बाहेर आहे. आपल्याकडे काहीच नाही आपलं, तर आपण कृष्णाला काय देणार? सगळंच्या सगळं कृष्णाचंच आहे, आपण कृष्णाला काय देणार? त्यामुळे तो आपल्याकडे अशी कोणतीही भौतिक गोष्ट मागत नाही आपल्याकडे. तर जेव्हा आपण 9व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात जाऊ,
त्यावेळी मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन, पण अतिशय संक्षिप्त रूपामध्ये सांगायचं तर जेव्हा अ, युद्ध होणार हे ऑलमोस्ट नक्की झालेलं, त्यावेळी एक शेवटचा प्रयत्न म्हणून कृष्ण स्वतः शांतीदूत म्हणून हस्तिनापूरला येतो. त्यावेळी अ, दुःशासन दुर्योधन दोघंही त्याला बोलतात तुम्ही आमच्या बरोबर राहायचं म्हणून. तर दुःशासनचं जे महल होता तो दुर्योधनाच्या महलापेक्षाही चांगला होता. आणि विदूर जो आहे, विदूर एका दासीचा पुत्र असल्यामुळे त्याचा महल असा नव्हता, त्याचं जे घर होतं ते अतिशय साधं होतं. तरी कृष्ण बोलला की नाही, मी राहणार विदुरांच्या घरीच राहणार, मी तुमच्या घरी नाही राहणार. तर इकडे दुर्योधन त्याला अजूनही सांगत होता की बाबा 56 भोग बनवणारे मी तुमच्या करता, हे करीन तुमच्या करता, ते करीन वगैरे, एवढ्या दासी तुमच्या करता मी आणतोय वगैरे. बोलतो नाही, मला अक्षरशः साधी भाजी चपाती मिळाली मला विदुरांच्या घरी तर ती मला जास्ती प्रिय आहे. जेव्हा विदुरांच्या घरी तो येतो त्यावेळी विदूर काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि फक्त विदुराची बायको त्यावेळी घरी असते. तर ती कृष्ण आलाय आपल्या घरी हे बघून ती एवढी म्हणजे एवढी तिला आनंद होतो की तिला काय करायचं काय समजायचं सुचतच नाही तिला. तर कृष्णाला ती बसायला सांगते आणि ती आतमध्ये जाऊन कृष्णाकरता काहीतरी खायला घेऊन येते. तर तिच्या हातात केळं मिळतं तिला आणि ते केळं कृष्णाला ती सोलून द्यायचा प्रयत्न करते. तर केळं देण्याच्या ऐवजी ती कृष्णाला केळाचं साल देते खायला आणि कृष्ण ते केळाचं साल खातो. आणि ते केळाचं साल खाईपर्यंत संपेपर्यंत विदूर आतमध्ये येतात आणि विदूर त्यांच्या बायकोला म्हणजे असं ओरडून बोलतो की अरे हे तू काय केलंस, कृष्णाला केळाचं साल काय दिलं खायला तू म्हणून. तर कृष्ण तिचा हात धरतो हं, आणि तिला म्हणजे ती केळाचं साल परत घेत होती म्हणून. तर ती कृष्ण तिचा हात धरतो तर नाही, आणि तिच्या हातात ते उरलेलं केळाचं साल घेतो आणि ते खातो. आणि तो विदुराला बोलतो की आत्तापर्यंत मी खाल्लेल्या ह्या सगळ्या केळ्यांमध्ये हे केळं सर्वोत्कृष्ट होतं म्हणून. हा कृष्ण आहे. त्याला काय फिजिकल देणार? उद्या जर टाटा अंबानी एलॉन मस्क जेफ बिझॉस जर आपल्या घरी आले तर तुम्ही तुमचं फिजिकल काय म्हणतात त्याला भौतिक तुम्ही गोष्ट तुम्ही काय दाखवून त्यांना इम्प्रेस करणार की बघा माझं घर किती मोठं आहे, किंवा माझी गाडी किंवा माझा बंगला किंवा माझं हे किती मोठं आहे. त्यांच्या दृष्टीने तर ते अक्षरशः कसपटा समान असेल. तर तुम्ही कृष्णाला काय तुम्ही स्वतःच फिजिकल गोष्ट दाखवताय आणि इम्प्रेस करायचा प्रयत्न करताय. तर कृष्णाकडे ते जे सगळं जे आहे तेच तुम्ही परत त्याला द्यायचा प्रयत्न करता किंवा ते दाखवायचा प्रयत्न करता की बघ माझ्याकडे काय आहे म्हणून. तर कृष्ण बोलेल हे सगळं मीच तर तुला दिलेलं आहे, तू काय दाखवतोयस हे मला. म्हणून कृष्णाला ते हवं असतं जे कृष्णाकडे नाहीये. आपल्याकडनं कृष्ण ते मागत असतो. म्हणून ती गोष्ट जी त्याच्याकडे नाहीये, ही जेव्हा ती गोष्ट म्हणजेच भक्ती, जेव्हा हे चारही आत्मे कृष्णाला द्यायचा प्रयत्न करतात त्यावेळी कृष्णाला अतिशय आनंद होतो. तो त्यांचा खूप आभार मानतो. त्यामुळे जरी स्वार्थी हेतूंनी हे तीन आत्मे कृष्णाकडे जरी आलेले असले आणि कृष्णाला भक्ती जरी अर्पण करत असले, ती खरी त्याला टेक्निकली बघितलं तर त्याला भक्ती म्हणू शकत नाही. पण जेवढं पण त्याच्यामध्ये आहे ते जे काय ते अर्पण करतायत तरी कृष्ण त्याचं खूप कौतुक करतो. का? तर ती व्यक्ती आत्तापर्यंत कृष्णाकडे येत नव्हती, ती इतरांकडे जात होती. ती व्यक्ती आता कृष्णाकडे वळलेली आहे, त्याचा सर्वात जास्ती आभार कृष्ण मानतो. म्हणजे एक मुलगा हरवलेला असला वडिलांचा, आई वडिलांचा, आणि त्या मुलाला जर घरी यायचं नसलं तर आई वडिलांना इतकं ते वाईट वाटत राहतं. पण ज्या दिवशी तो मुलगा डिसिजन घेतो की नाही आता मला तुमच्याकडे यायचंय परत, काहीही होवो,
त्यावेळी आई वडिलांना मुलापेक्षा जास्ती आनंद होतो का, तर मुलगा आमच्याकडे येतोय आता म्हणून. तर ही कृष्णाची ती भक्तीची भूक आहे, जी मिटवण्याचा, अगदी थोडा थोडं का होईना पण मिटवण्याचा, म्हणजे भक्ती अर्पण करण्याचा प्रयत्न हे आत्मे, चारही आत्मे करत असतात. म्हणून कृष्ण त्यांना उदार म्हणतोय ते. हं? ही जे कृष्ण आपण बोलतो सर्वोच्च नियंत्रक आहे, तरी कृष्ण पर्पजफुली, असं नाही की तो करू शकत नाही, पर्पजफुली तो आपल्या हृदयावरती, म्हणजे आपण जे कृष्णावरती प्रेम करतो त्याच्यावरती तो नियंत्रण ठेवत नाही. स्व इच्छेने जेव्हा आत्मा कृष्णाकडे जायचा प्रयत्न करतो व्हॉलंटरीली, त्यावेळी कृष्ण त्याला अप्रिशिएट करतो. आपण बऱ्याच वेळा बघतो ना, सोसायटीमध्ये एका प्रेयसीनी नकार दिला एका मुलाला, तर मुलगा तिला मारून टाकतो किंवा विष देतो किंवा तोंडावरती ऍसिड फेकणाऱ्या गोष्टी पण झालेल्या आहेत. ह्याचाच अर्थ काय, की तुम्ही कोणत्याही मार्गाने तुम्ही समोरच्यावरती प्रेम, माझ्यावरती प्रेम करा असं समोरच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. ह्याचाच अर्थ कृष्ण ते आपल्यावरती करू शकत नाही असं नाहीये, पण कृष्ण करत नाही ते. त्यामुळे तो काय बोलतो, की तुम्ही स्व इच्छेने मी जबरदस्ती केल्यामुळे नाही, तर स्व इच्छेने जेव्हा पण तुम्हाला माझ्याकडे यायचंय तुम्ही या. मी तुमच्याकरता दरवाजा उघडा ठेवलेला आहे. आणि त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती कृष्णाकडे यायचा प्रयत्न करते, ते कृष्ण त्या थोडं थोडं का होईना पण त्या प्रेमाला कृष्ण एक अतिशय मौल्यवान भेट अशी समजतो, जी त्याला अदरवाईज मिळवत नाही, मिळवायचा प्रयत्न करत नाही. म्हणून ही जी कृतज्ञता असते, हं, ह्या कृतज्ञतेद्वारे कृष्ण त्या व्यक्तींना अतिशय दानशील समजतो आणि म्हणून त्यांना उदार असं म्हणतोय कृष्ण. त्यामुळे कृष्ण बोलते की हृदयापासून हे जे तुम्ही मला अर्पण करताय त्याचा मी तुम्हाला आभार मानतो. म्हणून हे सगळे जे सुकृतीनं आहेत त्याला कृष्ण उदाराह सर्व एवैते, आणि त्याप्रमाणे तुम्ही माझी भक्ती करताय, चतुर्विधा भजन्ते माम असं म्हणतोय कृष्ण. तर ह्याच्यावरनं आपल्याला अजून एक मोठी गोष्ट दिसून येते. जर देव निराकार असता, देव इंटरॅक्टिव्ह नसता, रेसिप्रोकेट केलं नसतं कृष्णानी, देवानी, तर हे जे एक प्रेमाचं जे रिलेशनशिप झालेलं आहे ना, ते एस्टॅब्लिश होऊ शकलं नसतं. याच्यावरनं सुद्धा आपल्याला कळू शकतं की देव निराकार नाही, देवाला आकार आहे. देव एक व्यक्ती आहे, एक देव, आणि देव आपल्याशी एक डायरेक्ट असा एक संबंध ठेवतो, आणि त्या संबंधाद्वारे, ओके, आपल्याला कृष्णाचं एक हृदयाचं एक प्रेमळ दर्शन घडून येतं. आणि कृष्ण एक त्याचं आपल्यावरती इतकं उत्कट प्रेम आहे हे प्रदर्शन करतो, आणि आपण केलेल्या क्षुल्लक प्रेमाला सुद्धा तो अतिशय मौल्यवान अशी भेट समजतो. आणि हे जी प्रेमाची आदान प्रदान होतं, त्याच्यामुळे आपण कृष्णाकडे अजून 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 त्याचा प्रेमळ स्वभाव बघून आपण आकर्षित होतो कृष्णाकडे. हरे कृष्ण. पुढे जायच्या आधी कोणाला काही प्रश्न आहे का? नाही प्रभू. बर. तर आता ज्ञानीबद्दल आपण तसं बोललेलो आहोत, तर आपण परत एकदा फक्त अशी संक्षिप्त रूपात बघून घेऊया. तर कृष्णाने काय केलंय, संतुलन ठेवलेलं आहे ह्यांचं कौतुक करताना. हं? तर कृष्णा आधी तर सगळ्यांना चांगलं बोलतो, पण नंतर मग ज्ञानीला तो महान बोलतो म्हणून, आणि नंतर मग तो ह्या सगळ्यांना उदार पण म्हणतो. पण त्याच्यात परत मग तो अजून ज्ञानीला एक विशिष्ट स्थान देतो. हे सगळे उदार तर आहेत, पण तरीही त्यातल्या त्यात ज्ञानी चांगला आहे, आणि ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी तू आत्म एव मे मतम, म्हणजे माझ्यासारखाच अगदी, तर तो आत्मा सुद्धा अगदी माझ्यासारखाच आहे. त्याच्यामुळे कृष्णाचं आणि त्याच्यावरती विशेष प्रेम करणारे
निस्वार्थी प्रेम करणारी लोक जी असतात त्यांचं किती गाढ असा संबंध असतो हे कृष्ण इथे दाखवून देतोय आपल्याला. हं? आणि आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात की कृष्ण ज्ञानीला स्वतःसारखा म्हणतो, पण एका शुद्ध भक्ताला तो स्वतःपेक्षाही श्रेष्ठ समजतो तो. हं? श्रेष्ठ आणि प्रिय समजतो की शुद्ध भक्त माझ्यापेक्षाही मला अधिक प्रिय आहेत म्हणून, माझ्या अस्तित्वापेक्षाही मला ते अधिक प्रिय आहेत. आणि आपण काही श्लोक बघून घेऊया श्रीमद भागवतम मधले, ज्याच्यामध्ये कृष्ण काय म्हणतोय हे बघितल्यावर ते सुद्धा तुम्हाला आश्चर्य होईल ते काय. तर आपण हे बघितलं की कृष्ण चौघांनाही महान समजतो, अगदी म्हणजे भक्तीमध्ये भक्तीच्या मार्गावरती पहिलं पाऊल अगदी मुश्किलीने टाकलेलं आहे तरी सुद्धा त्यांना महान समजतो, आणि म्हणून ज्ञानीला जरा तो एक विशिष्ट स्थान देतो. तर ही जी शुद्ध भक्तीची प्रेरणा जी असते, तरी आपल्याला असं वाटेल की बाबा आता ही शुद्ध भक्ती त्या स्टेजला पोहोचलेली नाहीये, पण तरी सुद्धा गंमत काय होते की समजा एक लहान मूल आहे, आई वडिलांचं जेवण झालेलं आहे, पोट भरलेलं आहे, आणि लहान मूल स्वतःच्या चिमुकल्या हातांनी तो स्वतःच्या ताटातलं जेवण घेतोय आणि आई वडिलांना भरवायचा प्रयत्न करतोय. आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो त्याप्रमाणे, समजा आई वडील बोललाय, त्याच्या हातावरती अशी चापट मारली, अरे हे काय घाणपणा करतोय, तुझे हात कसे मरबटलेले आहेत, माझ्या तोंडाला लागेल, माझे कपडे खराब होतील, अशी काही ही खायची पद्धत असते. अशा पद्धतीने जर का आई वडील त्याच्यावरती चिडले, ओरडले, ओके, समजा मारलं सुद्धा, तर मुलाला काय होईल, त्याच्या मनात एक भीती बसेल आणि तो आई वडिलांजवळ यायचा अवॉइड करेल, किंवा कमीत कमी ही गोष्ट करण्याचा अवॉइड करेल. आणि हे भक्तीच्या दृष्टीने, प्रेमाच्या दृष्टीने चांगलं नाहीये, बरोबर. जर का त्या मुलांनी अवॉइड केलं येण्याचं, तर मग ती जी तो प्रेमाचं जे रिलेशनशिप आहे त्याला एक खूप मोठा इम्पॅक्ट होईल. इकडे कृष्ण तेच करतोय. तुम्ही का माझ्याकडे आला आहात त्या कारणाला आपण बाजूला ठेवूया, मी फक्त एवढ्याच गोष्टीकडे बघतोय की तुम्ही माझ्याकडे आला आहात म्हणून. तुम्ही आज शुद्ध भक्त नाही आहात, नो प्रॉब्लेम, तरी सुद्धा तुम्ही माझीच मुलं आहात आणि तुम्ही माझ्याकडे यायचा प्रयत्न करताय. आज नाही तर उद्या तुम्ही याल माझ्याकडे. मी तुम्हाला असं एनकरेजमेंट देतोय, अशी एनकरेजमेंट तुम्हाला म्हणजे मिळवून देईन मी तुम्हाला, ज्याच्यामुळे तुम्हाला दुसरं पाऊल पण माझ्याकडे पुढे टाकायची इच्छा होईल. त्यानंतर अजून एनकरेजमेंट देईल तुम्हाला, तिसरं पाऊल वाटेल पुढे टाकावं माझ्याकडे, आणि असं करत करत तुम्ही माझ्याकडे अजून 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 चालत याल तुम्ही. आणि अगदी आपण ह्याचं पण बघू शकतो. समजा आपली मुलं इतर मुलांबरोबर खेळतात, मातीमध्ये मस्ती वगैरे करतात, कधी कधी त्यांचा बॉल कुठेतरी कोणत्या तरी नाल्यामध्ये जातो, मग नाल्यामध्ये ती लोक उतरतात, कधी पाय हात खराब होतात, कधी शरीरावरती सुद्धा घाण लागलेली असते वगैरे कपड्यांवरती. आणि अशा वेळी ते जेव्हा आपल्या घरी दरवाज्यावरती उभे राहतात आणि बेल दाबतात घरी आत येण्याकरता, त्यावेळी जर का आई बोलली, नाही नाही नाही, तू खूप घाण झालेला आहेस, अतिशय शुद्ध भक्त बन, अशुद्ध बन शारीरिक, तरच मी तुला आतमध्ये घेणार, तर तो मुलगा काय बोलेल की जोपर्यंत तू मला आत नाही घेऊ शकत तोपर्यंत मी शुद्ध बनणार नाही, आणि शुद्ध बनल्याशिवाय तुम्ही आत येऊ शकणार नाही, मग कसं मी येऊ पुढे. तर कृष्ण इथे त्याचे सगळे जे रूल्स आहेत ते सगळे रिलॅक्स करतो. नो प्रॉब्लेम, तू कोणत्याही कारणाने ये, पण ये माझ्याकडे म्हणतो. मग आई जेव्हा त्या मुलाला आत घेते, त्याला आंघोळ घालते, सगळं शुचिरभूत करते त्याला वगैरे, तो मुलगा झालेला असतो क्लीन एकदम. तसंच कृष्णा येतो, दरवाजा आधी उघडते, तू आधी आत तर ये, आत आल्यावरती मी तुझं शुद्धीकरण जे आहे ते मी सगळं करून टाकेन. तुझे मानसिक शुद्धीकरण भक्तीमध्ये तुला इतका शुद्ध बनवीन मी की तुला जाणवेल की तू किती अशुद्ध होता. पण तू आत्ता किती अशुद्ध आहे याची मी अजिबात काळजी करणार नाही, मी तुला आत घेतोय मी तुला. म्हणून कृष्ण काय बोलतो, तुम्ही कोणत्याही प्रकारे
कोणत्याही मार्गाने या माझ्याकडे, पण माझ्याकडे या तुम्ही. हं? इतरांकडे जाल तुम्ही तर तुम्ही त्यांच्याकडे अडकून बसाल. तुम्ही कृष्ण 22व्या श्लोकामध्ये म्हणतो कृष्ण की जो व्यक्ती यांती मद्याजिनोपी माम, म्हणजे जी व्यक्ती माझी पूजा करते ती माझ्या धामी परत येते, पण जी इतरांची पूजा करते ती त्यांच्या धामी जाते म्हणून. तर कृष्णाला असं नाहीये, कोणत्याही आई वडिलांना असं वाटणार नाही की आपल्या मुलांनी जाऊन बाजूच्यांच्या घरी झोपावं, जेवावं, खेळत बसावं आणि आई वडिलांना विसरून जावं पूर्णपणे. आणि जर का 2-4 दिवस, 1-2-4 आठवडे जर का मुलगा राहिला, तर जेव्हा तो मुलगा ठरवतो की मी माझ्या आई वडिलांकडे आता परत जाणार, त्यावेळी आई वडिलांना किती आनंद होतो. तर तोच आनंद इथे कृष्णाला होतोय. तर हे आपण बोललो ह्याबद्दल, त्यामुळे मी जरा ते स्किप करतो मी. ज्ञानीचं कसं असतं की तो असा भक्त व्हायचा प्रयत्न करत असतो की त्याला भगवंताचं एवढं सान्निध्य, म्हणजे मानसिक असो किंवा पूजा करण्यामधलं शारीरिक सान्निध्य असो, कोणतंही असो, पण त्याला सान्निध्य वाचून त्याला राहता येत नाही. भगवंतच हवे असतात त्याला, विचारांमध्ये, कृतीमध्ये, नामस्मरणाद्वारे वगैरे. त्याला भगवंतांची सेवा केल्या वाचून त्याला क्षणभरही राहता येत नाही त्याला. ह्या कारणामुळे, का तर तो नित्ययुक्त आहे आणि एकभक्तीर आहे, म्हणून त्याला कृष्ण विशिष्यते असं त्याला बोलतो तो. हं? आता आपण जरा फक्त हे बघून घेऊया की श्रीमद भागवतम मध्ये किंवा इतर पुराणांमध्ये कृष्ण अशा शुद्ध भक्तांबद्दल काय बोललेला आहे. आता ह्या स्टेजला ज्ञानी हा अतिशय शुद्ध असा भक्त झालेला नाहीये, तो बनायचा प्रयत्न करतोय आणि बाकीच्या तिघांपेक्षा तो पुढारलेला आहे तो, पण शुद्ध भक्ती झालेली नाहीये त्याची अजून. पण इथे कृष्ण जे बोलतोय ते शुद्ध भक्तांबद्दल बोलतोय. तर तो कृष्ण काय बोलतोय ते बघूया. तर 9व्या स्कंधाच्या 4थ्या अध्यायाच्या 68व्या श्लोकामध्ये भागवतामध्ये अ, अंबरीश महाराज आणि दुर्वास ऋषी ह्यांच्यामध्ये थोडस बा एक इन्सिडेंट होते. तर अंबरीश महाराज एक उपास करत असतात. भरपूर मोठा असतो उपास, आणि त्या उपास सोडायची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्वास ऋषी आणि त्याचे भरपूर शिष्य त्याच्या राज्यात येतात. तर त्याला ते निरोप पाठवतात की आम्ही येतोय, तू खाण्याचा प्रबंध कर म्हणून. तर भरपूर वेळ होते आणि तरी सुद्धा दुर्वास ऋषी आणि त्यांचे शिष्य काही येत नाहीत. तर ती जी उपास सोडण्याची एक ठराविक वेळ असते, त्या वेळेमध्येच उपास सोडायचा असतो, तर ती वेळ टळायला आलेली असते. तर त्यावेळी इतर ब्राह्मण लोक अंबरीश महाराजांना सल्ला देतात की तुम्ही पाणी प्या आणि उपास सोडा. म्हणजे पाणी प्यायल्यामुळे खाल्ल्याचं पण तुम्हाला काही पाप लागणार नाही, दुर्वास ऋषींच्या आधी खाल्ल्याचं पाप लागणार नाही, आणि पाणी प्यायल्यामुळे तुम्ही उपास सोडल्यासारखं पण होईल म्हणून. तर अंबरीश महाराज त्याप्रमाणे करतात. जेव्हा दुर्वास ऋषी महलात परत येतात त्यावेळी त्यांच्या योगसिद्धीद्वारे त्यांना कळून येतं की अंबरीश महाराजांनी पाण्याचं प्राशन केलेलं आहे म्हणून. तर ते खूप क्रोधित होतात आणि ते स्वतःच्या केस उपटतात आणि केसांमधनं एक असं राक्षस निर्माण करतात, आणि त्या राक्षसाला ते अंबरीश महाराजांना मारायला सांगतात ते. तर जेव्हा हे होतं असं, त्यावेळी कृष्ण आपलं सुदर्शन चक्र सोडतो आणि अंबरीश महाराजांचं प्रोटेक्शन करतो, आणि कृष्ण त्या राक्षसाला मारून टाकतो. आणि ते सुदर्शन चक्र नंतर दुर्वास ऋषींच्या मागे लागतं त्यांना मारण्याकरता. तर दुर्वास ऋषी घाबरतात आणि पळायला लागतात. ते बऱ्याच ठिकाणी जातात, पूर्ण पृथ्वी पळतात. नंतर ते स्वर्गात जातात, तिकडे पण त्यांना प्रोटेक्शन मिळत नाही. नंतर ते महादेवांकडे जातात, तिकडे प्रोटेक्शन मिळत नाही. ब्रह्माकडे जातात, तिकडे त्यांना प्रोटेक्शन मिळत नाही. मग ते विष्णूकडे येतात आणि विष्णूला बोलतात की हे तुमचं सुदर्शन चक्र मला मारतंय,
त्याची जी हीट आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे माझं अंग संपूर्ण भाजतंय. तुम्ही जर थांबवलं नाहीत तर तो मला मारून टाकेल म्हणून. तर विष्णू बोलतात, पण मी तुला काहीच प्रोटेक्शन देऊ शकत नाही. मग ते दुर्वास ऋषी बोलतात, असं कसं होईल? तुम्ही तर जगाचे सर्वे सर्व आहात, तुम्ही तर प्रोटेक्शन देऊ शकता. बोलतो, नाही. तू ज्या व्यक्तीची बद्दल तू चूक केली आहेस, ज्या व्यक्तीकडे, त्या अंबरीशकडे स्वतः तू जा. तू त्याच्या पायांवरती डोकं ठेव आणि माफी माग. तो तुला माफ करेल, आणि त्यांनी जर तुला माफ केलं तर तू समज मी सुद्धा तुला माफ केल्यासारखं आहे. आणि त्या प्रसंगामध्ये विष्णू हा श्लोक म्हणतात, साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम मदन्यते न जानन्ति नाहम तेभ्यो मनागपी. भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाहीत आणि मी सुद्धा भक्ताला कधी विसरू शकत नाही. मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अतिशय निकट प्रेमाचा संबंध असतो. आणि परत ते बोलतात की हे सर्व जे भक्त आहेत ते पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त आहेत आणि भक्तीपासून ते कधीही दूर राहत नाहीत, म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत. तर आपण समजू शकतो की निस्वार्थी निष्काम भक्तीला किती इम्पॉर्टन्स दिलेला आहे. हं? तरी त्यावेळेला आपल्याला कळू शकतं की जेव्हा आपण कृष्णाकडे, फक्त कृष्णाकडे असो या कोणाकडे असो, आपण काही मागायला जातो तर ते मागणं किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. आणि हे जे ज्ञानी असतात ते म्हणजे त्यांची भक्ती इतकी स्ट्रॉंग असते, त्यामुळे भगवंत भक्तवत्सल आहेत, त्यामुळे ते स्वतःला त्या ज्ञानीला अगदी स्वतः समान असं मानतात ते. आणि जेव्हा ही जी भक्ती निर्मळ ही जी असते, तर अजूनही भागवतामध्ये उद्धव गीता बोललेली आहे, म्हणजे उद्धवाला कृष्णाने उपदेश केला. ते 11व्या स्कंधामध्ये भरपूर भरपूर मोठी आहे. ही तर फक्त 700 श्लोकांची आहे, ती हजारो हजारो श्लोकांची ती उद्धव गीता आहे. तिकडे उद्धवाला कृष्ण बोलतोय, हे उद्धवा, तू मला इतका प्रिय आहेस की ब्रह्मदेव, शंकर, संकर्षण, लक्ष्मी माता किंवा मी स्वतः, माझ्या ह्या सगळ्यांपेक्षा मला तू जास्ती प्रिय आहेस. हे मला, म्हणजे मी स्वतः सुद्धा मला इतकं प्रिय नाहीस जितका तू मला प्रिय आहेस. ते उद्धवाला बोलतात. आणि उद्धवाची महानता आपण कधी बोलू जेव्हा विषय निघेल तेव्हा. आणि ह्या सगळ्यांमध्ये गोपी ज्या आहेत कृष्णाच्या, कृष्ण त्यांना सगळ्यात टॉपमोस्ट लेवलवरती, टॉपमोस्ट लेवलचे भक्त म्हणून समजतो. कृष्णाला आत्माराम म्हणून संबोधलं जातं. आत्माराम म्हणजे स्वतःमध्ये जो रममाण असतो, ज्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टीची कसलीही गरज नसते लागते, असा त्याला आत्माराम म्हणतात. स्वतःमध्ये पूर्णपणे तृप्त असतो. तरी सुद्धा तो गोपींबरोबर खेळण्यामध्ये, त्यांच्याशी मिसळण्यामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो एंगेज होत राहतो आणि त्यातनं त्याला आनंद मिळत राहतो त्याला. तर का, तर बरेच श्लोक आहेत भागवतममध्ये, पण ह्या पर्टिक्युलर श्लोकामध्ये आपण हे बघतोय की हे सगळे गोपी कृष्णाला इतके प्रिय आहेत. शुकदेव गोस्वामी बोलतायत की जेव्हा गोपी निराश झालेले, जेव्हा कृष्ण त्यांच्या समोर एका क्षणाकरता दिसत नव्हता, त्यावेळी जेव्हा गोपी निराश झालेले, त्यावेळी कृष्ण बोललेला की मी म्हणजे ते जे हास्य दिलं कृष्णाने, त्याच्यावरनं सुद्धा त्यांना इतका आनंद मिळाला की त्यांना कृष्णाला एका क्षणाकरता सुद्धा लांब त्यांच्यापासून जायचं नव्हतं. आपल्या डोळ्यांच्या पापण्या लावतात, हां, दर 5-10 सेकंदाला एक दोनदा तरी लावतात. त्याबद्दल आपल्याला कधी वाईट वाटत नाही. हां, पण गोपींनी एका श्लोकामध्ये भागवतामध्ये लिहिलंय, गोपींनी कृष्णाला सांगितलंय की हे जे शरीर, हे जे आणि भौतिक जगत, हे जे ब्रह्मदेवानी बनवलेलं आहे, तर ब्रह्मदेव मूर्ख आहे
असे शब्द वापरलेत. आणि त्याचं कारण काय? तर ब्रह्मदेवानी पापणी पापणी जी लवते ती लवायलाच नाही पाहिजे. तिची क्रिएशनच चुकीची आहे. तर बोलते की ही जेव्हा पापणी लवते तेव्हा आम्ही तुला बघू शकत नाही. तो जो क्षण जो आहे ज्याच्यामुळे तू आम्हाला दिसत नाही, तो क्षण सुद्धा आम्हाला मोठ्या 12-12 वर्षांसारखा वाटतो. ही त्यांची भक्ती होती कृष्णावरती. ओके, ज्यामुळे त्यांना ह्या ब्रह्मदेवाच्या क्रिएशन मध्ये सुद्धा फॉल्ट दिसले. तर इमॅजिन करा, आपण स्वार्थी हेतूने जेव्हा कृष्णाकडे जातो आणि ही जी कम्प्लिटली निष्काम लेवलची अतिशय शुद्ध भक्ती, ह्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. पण आपण तो गाठणार ह्याची कॉन्फिडन्स कृष्णाला आहे, आपल्याला भलेही नसेल ते. आणि म्हणून कृष्ण बोलतोय मी तुमचा हात सोडणार नाही आता. हा, तुम्ही माझ्याकडे यायला चालू केलेलं आहे, हीच एवढी मोठी गोष्ट आहे की आता तुम्ही दरवाज्यातनं आत आल्यावरती मी मागे दरवाजा बंद केलाय, तुम्हाला बाहेर जाऊन देणारच नाही. आता ह्या तुम्ही मार्गावरती चालू केलेलं आहे चालायला, भलेही 4 दिवस जास्ती लागतील, पण तुम्हाला मी माझ्यापर्यंत घेऊन येणारच येणार. त्यामुळे आपण सुद्धा हा निश्चय केला पाहिजे की कृष्ण भक्तीपासून लांब जाण्यासारखी कोणतीही गोष्ट करू नका. आणि अगदी जरी झाली तरी सुद्धा कृष्णाला विसरू नका. कृष्णाच्या मार्गावरनं चालण्यापासून, म्हणजे कृष्णाच्या मार्गावरतीच चालत राहा, त्या मार्गापासून दूर जाऊ असं काही करू नका तुम्ही. हरे कृष्ण. तर आपण अरे आज इथेच थांबूया आपण. Hare Krishna, Hare Krishna.